नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींच्या प्रिय भक्तांनो, आजचा दिवस, आजचा गुरुवार, आजचा प्रत्येक क्षण तुमच्या आणि स्वामींच्या भेटीसाठी आहे. आज स्वामी तुम्हाला म्हणतात की बाळा, तुझे मनापासून अभिनंदन. आज तुझी मला भेटण्याची आणि माझ्यापर्यंत पोहोचण्याची प्रतीक्षा संपली आहे. आज तुझ्यासाठी साक्षात अक्कलकोट येथून स्वामी समर्थ महाराज तुझ्या समोर आहेत. आता डोळे मीट आणि हा संदेश शेवटपर्यंत ऐकून कहा. तुझ्या जीवनातील सर्व दुःख स्वामीचरणी वाहून जातील आणि तुझे जीवन सुख, समृद्धी आणि आशेने परिपूर्ण राहील. आज देव म्हणतात की बाळा, तुम्ही निवड केलेल्या दारापर्यंत आज तुम्ही पोहोचला आहात आणि ते दार तुम्हाला साक्षात अक्कलकोट येथील स्वामी आईच्या घरापर्यंत घेऊन जात आहे. तुमचा विश्वास बसणार नाही, पण तुम्ही आता तुमचे मन दृढ करा, कारण आज तुम्ही अक्कलकोट नगरीत प्रवेश केला आहे. तुमचे मन अक्कलकोटमध्ये तुम्ही घेऊन जा. आता तुम्ही मंदिराच्या दाराने आतमध्ये जात आहात. तिथे तुम्हाला सुंदर असा लाईट प्रकाश दिसून येईल आणि त्यामध्ये तुम्हाला स्वामीचे रूप नक्कीच आठवेल. पण स्वामी सांगतात की बाळा, मी तुझ्या सोबत आहे. मी तुझ्या साथ देण्यासाठी कधीही मागे राहिलो नाही. पण आज मी तुला जे काही सांगत आहे ते तू अगदी प्रेमाने आणि अंतःकरणाने ऐकून पहा. आता स्वामी म्हणतात की बाळा, जेव्हा तुमची एखादी जवळची व्यक्ती तुमच्यापासून दूर गेली आहे असे तुम्हाला वाटते, त्यावेळी तुम्ही त्या व्यक्तीला जबरदस्ती करू नका की त्याने तुमच्याशी हातमिळवणी करावी, तुम्हाला अगोदरच्या सारखे प्रेम करावे किंवा तुमच्यासोबत त्याने सतत राहावे. या गोष्टीचा तुम्ही त्यांकडे कधीही तगावा धरू नका, कारण जे तुमचे आहेत ते काही झाले आणि तुम्ही कसेही असाल तरी तुमची साथ सोडणार नाहीत. जरी तुम्ही चुकत असाल तरीही तुम्हाला त्या चुकांमधून सुधारण्यासाठी आणि त्या चुकांपासून दूर राहण्यासाठी नक्कीच मार्गदर्शन करतील. परंतु जे कधी तुमचे होतेच नाही आणि जे कधी तुमचे होणारच नाही, त्यांना तुमच्यापासून दूर जाण्यासाठी फक्त एका क्षणाचा आणि एका चुकीचा खूप फरक पडून जातो. त्यामुळे बाळांनो, आपले कोण, परके कोण हे जाणून घ्या, कारण हे जीवन आहे. इथे प्रत्येकजण त्याच्या स्वार्थानुसार जीवन जगतो. हे जग विश्वास ठेवण्यास पात्र नाही. तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे, तुमचे दुःख सांगायचे आहे, तर ते तुम्हाला वाटेल त्याकडे कधी सांगू नका, कारण प्रत्येकजण तुमच्या दुःखाचे निरसनच करेल असे नाही. कारण प्रत्येकाच्या घरी औषध आणि मलम असतेलच असे नाही, परंतु असे एकही घर तुम्हाला शोधून सापडणार नाही की जिथे मीठ मिळणार नाही. त्यामुळे बाळांनो, तुमचे दुःख, तुमचा त्रास हा तुम्ही फक्त तुमचे आईवडील, तुमचे मातापिता आणि हे स्वामी इथेच तुम्ही व्यक्त करा, कारण या ठिकाणी तुम्हाला कधीही विश्वासघात झालेला पाहायला मिळणार नाही. आता तुम्ही समजून जा की तुम्ही आयुष्यातल्या खूप मोठ्या टप्प्यात आहात. तुमचे अर्धे आयुष्य संपले आहे, अर्धे आयुष्य बाकी आहे. पण आजपर्यंत तुम्ही खूपपणे हेच पाहिले आहे की तुमच्याजवळ कामापुरती आणि स्वार्थी लोक जवळ आली आहेत. लोक म्हणतात की एक गेल्याने काय होतंय, दुसरेही भेटतीलच. मग तुम्हीही त्या एक गेलेल्यामध्येच असू शकाल का, याचा विचार करा. कारण कोणीतरी सांगून गेले आहे की तुम्ही असल्याने किती जणाला फरक पडतो हे महत्त्वाचे नाही, तर तुम्ही नसल्यास किती जणाला फरक पडेल हे खूप महत्त्वाचे आहे. कारण तुमची उणीव ज्यांना भासवते तेच खरे तुमचे आहेत आणि जे फक्त तुमच्या स्वार्थासाठी, म्हणजे त्यांचा मतलब साध्य करण्यासाठी तुमचा उपयोग करतात आणि ऑप्शन म्हणून तुम्हाला पाहतात, त्यांच्यासाठी तुम्ही कधी त्यांची प्रायोरिटी नव्हतातच आणि असणारही नाहीत. लोक म्हणतात की जग काय, इथे भरपूर आहेत, पण जे प्रेम आपण व्यक्तीवर केलेलं असतं तेच प्रेम आपण दुसऱ्यावर करू शकत नाही.
त्या व्यक्तीची कमी दुसरं आपल्या आयुष्यात कोणीच पूर्ण करू शकत नाही, कारण त्यांच्याशिवाय दुसऱ्या कोणाचा विचार केलेला आपण नसतोच. पण या गोष्टी त्या व्यक्तीला कधी समजतील आणि ते आपला विचार काय करतील हे पुढच्यावर आहे. त्यामुळे आयुष्यात कोणी किती काळ भरवायचा आणि कोणासाठी किती काळ द्यायचा, आपल्या डोक्यात किती वेळ आपण कोणाला ठेवायचे हे आता आपणच ठरवायचे आहे. कधीकधी असेही दिसून येते की आपण काही केलेच नाही तरीही लोक आपल्याला दोषी ठरवून जातात आणि आपण नकळत दोषीही ठरतो. त्यामुळे प्रेम करा, परंतु व्यक्ती पाहून प्रेम करा. विश्वास ठेवा आणि विश्वासपात्र व्यक्ती पाहूनच विश्वास ठेवा. कारण विश्वास हा असा शब्द आहे, जरी तो ऐकायला साधा आणि सोपा वाटत असेल तरी तो मिळवण्यासाठी आपले आयुष्य गमवावे लागते. आणि तेच प्राप्त करण्यासाठी आपण जी मेहनत घेतली आहे ती मेहनत गमावण्यासाठी आपल्याला 2 क्षणाचा विलंब लागत नाही. त्यामुळे विश्वास आणि विश्वास ठेवणारी व्यक्ती या दोन्ही गोष्टी मिळायला आपले भाग्य लागते. आता स्वामी म्हणतात की बाळा, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तू माझ्यासाठी जे काही कृत्य केली आहेत, जे काही नामस्मरण सेवा केली आहे ती माझ्यापर्यंत पोहोचली असून तुझ्या जीवनातील सर्व दुःखाची काटे आजच निघून जातील आणि तुझ्या जीवनात नवीनच पालवी फुटून आलेली तुला पाहायला मिळेल. पण बाळा, विश्वास ठेव, मी तुझ्यासोबत कधीही वाईट घडणार नाही याची नक्कीच काळजी घे. परंतु त्याचसोबत तूही कोणासोबतच तुझ्यामुळे काहीच वाईट घडणार नाही याची सर्वात पहिले काळजी घे. कारण देव ही त्यांनाच मदत करतो जो इतरांना मदत करण्यासाठी सर्वात पहिले धावून येतो आणि इतरांच्या सुखाचा सर्वात पहिले आपल्या जीवनात विचार करतो. सुख हे मागितल्याने मिळत नाही आणि दिल्याने जात नाही. त्यामुळे आपल्यासोबतच इतरांचा विचार करणे हे ज्या व्यक्तीच्या भवितव्यामध्ये आणि त्याच्या शरीरामध्ये दिसून येईल त्याला देव कधीही एकटे सोडणार नाही आणि देव त्याची सतत पाठराखण करत राहील, हे मात्र विसरू नकोस. बाळा, आज जे मी तुझ्याशी बोललो आहे ते फक्त तुझे आणि माझे नाते या 2च गोष्टीमुळे घडून आले आहे आणि हा योग तुझ्या जीवनातील सर्वात उत्तम आणि स्वामी भेटीचा दिवस आहे, हे मात्र तू विसरू नकोस. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.